नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. आजची तारीख आहे 15 जुलै आणि नेहमीप्रमाणे आपण वेळेत निघलोय. आणि आज आपलं रॅपिडोनी काम चांगलं केलेलं आहे. रॅपिडो आणि उबेर दोन ॲपमध्ये आपण काम केलंय. तर ब्लॉगमध्ये बघा की रॅपिडोनी आणि व्यवस्थित बॅक टू बॅक राईड दिलेलं आहे. तर ब्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. फर्स्ट राईड आपल्याला भेटली. आपण घरातून निघलोच होतो, आज व्हिडिओ सुद्धा काढायला भेटली नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे आणि आजची तारीख आहे 15 जुलै. सकाळचे वाजलेत 5:20 आणि आपण जसं डिव्हाइस ऑन केलं, आपल्याला घराच्या इथनच राईड पडल्या दिघीतली. पहिली राईड पडली होती पुणे रेल्वे स्टेशनची 4.5 किलोमीटर लांब. आता एवढं 4.5 किलोमीटर आपला अनुभव आहे एवढ्या लांबचं पिकअप असल्यावर. पण मी काय एक्सेप्ट केली, कस्टमरला मेसेज केला. कस्टमर कॉल काय उचलला नाही. नंतर मग ती राईड कॅन्सल केली आणि नंतर लगेचच आपल्याला एअरपोर्टची राईड पडली. तर आपल्या आळंदी रोड पासूनच पडली, गार्डनच्या मागं. तर कस्टमरला कॉल केला, येतो बोललेत. आणि 5:23 झाले. 2 गाड्या सीएनजी खाली आहे. आपण सीएनजी भरणार होतो पण डिव्हाइस ऑन केलं होतं आधी. तर उबेरचे भरपूर राईड होते. तर ठीक आहे, सोमवार दिवस सुरुवात असतो आठवड्याचा. तर ठीक आहे, बघूया आता किती वेळ लागतो किंवा कशी राईड होती फर्स्ट आपली ही. खराडी बायपास होता आपल्याला ही ट्रिप. 1 मिनिट, ट्रिप खराडी बायपासची ट्रिप होती आपल्याला ही. एअरपोर्ट रोडचा असा ऍड्रेस आला होता. तर ठीक आहे, आपण एक्सेप्ट केले आणि कस्टमरचं बिल झाले 249 रुपये. आपल्याला दिलेत 187 रुपीज. अलीकडेच होतं. तर आता इथनं आपण परत स्टेशनच्या साईडला निघतोय सकाळ सकाळ, किंवा आपल्याला राईड पडली तर एक्स्ट्रा इथनंच आपण एक्सेप्ट करू. तर बघूया आता. आपण डिव्हाइस तर ऑन केले सगळे. आता एक राईड आली होती बानेरची, पण तोच रेट 9 रुपये, 9.5 रुपये. तर ठीक आहे, आपण इथनं एअरपोर्टला आपलं स्टेशनला जाऊ. म्हणजे ओलाची वगैरे आपल्याला राईड तिकडनं एक्सेप्ट आहे. ओलाची सुरुवात झाली म्हणजे नंतर परत कंटिन्यू ओला करता येतं. तर बघूया आता इथनं पुढे राईड कशाची पडते आपल्याला. उबेरकडनं राईड भेटली आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची. 8 किलोमीटर, 10 किलोमीटरची आहे. 100-112 रुपये काहीतरी फेअर दाखवला, पण मी पण तिकडे चाललो होतो. सो मी एक्सेप्ट केली. काय भेटेल तेवढे 100 रुपये भेटले तरी आपल्याला 10 रुपयाप्रमाणे तो रेट भेटेल. पण ठीक आहे, त्यामुळे मी एक्सेप्ट केली. 2 किलोमीटरचं पिकअप होतं लांब, त्यामुळे चालले कस्टमरला पिक करायला. एक 10-15 मिनिटं लागतील. असंही आपण स्टेशनला चाललो होतो. तो ठीक आहे, बघूया आता राईड किती देते आपल्याला फेअर. आपण आलो स्टेशनच्या आतमध्ये. कस्टमर ऑनलाईन पेमेंट होतं 121 रुपये. तर 309 रुपयाचं आपलं अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं आपण फ्रेश होऊ आणि परत येऊ. बघू नंबर, कारण वाजलं नाही म्हणल्यावर आणि कॅब पण नाही येत आज. डायरेक्ट एकदम मोकळं आहे. तुम्हीच बघा, सगळं मोकळं दिसते. काय सकाळी लवकर आलोय त्यामुळे असेल, कारण टाइम 6:20 झालाय. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपल्याला किती वेळ लागतो राईड पडायला. कॅब किती आहे मी काय पाहिलं नाही. आधी फ्रेश होतो आणि नंतर मग बघूया आपण पुढे जातोय ते. रेल्वे स्टेशनला होतो आपण. तिथनं आपल्याला रॅपिडो कडनं राईड भेटली, पण रेल्वे स्टेशन तिथं नव्हती. 2 किलोमीटर लांब होतं, तरी आपण घेतली. पिंपळे गुरव दाखवलं मला 210 रुपये काहीतरी. पण ते पिंपळे गुरव नसून वल्लभनगरच्या बस स्टँडच्या मागं कुठं होतं लोकेशन, दिव्या पाटीलच्या अलीकडं. तर 233 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 309 रुपये आपले ते झाले. तर आपले 542 रुपये काम झाले. गाडी चालली 49 किलोमीटर आणि टाइम झालाय 7:02. तर आता इथं आपण वल्लभनगरचं तिथं एक ती हातगाडी असती, टेम्पो असतो, पोहे वगैरे एकदम मस्त असतात. तर तिथं आपण नाश्ता करू इथं पुढं वल्लभनगर बस स्टँडच्या मागच. आणि इथं आपण गॅस भरून घेऊ, कारण गॅस अर्धाच झाला, अर्धी टाकीच झाली. एक गाडी आहे वर, पण आलो इथं तर सीएनजी भरून घेऊ. आणि आज मंडे म्हटल्यावर काम व्यवस्थित असायला पाहिजे. तर ठीक आहे, आता इथनं बघू, नाश्ता करू आणि आपण पुढे जाऊया. आता इथं आपण नेहमी नाश्ता करतो पोहे. ठीक आहे, नाश्ता करू आणि पुढे जाऊ. आपण जस्ट पोहे खाल्ले आणि चहा घ्यायचंच होता आपल्याला. तेवढ्यात आपला मोबाईल वाजला आणि नेमकं मी डिव्हाइस ऑन करून विसरलो होतो रॅपिडो. तर रॅपिडो वाजला, खराडी दाखवलं 325 रुपये. तर पटकन एक्सेप्ट केली आणि कस्टमरचा कॉल पण आला की नाशिक फाट्याला उभं आहे म्हणून. तर ठीक आहे, चहा घेता येईल परत आपल्याला, पण राईड डायरेक्ट मोठी राईड आहे 325 ची. सो एक्सेप्ट केली आहे. चाललोय आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि 1 तास लागेल माझ्या हिशोबाने. सकाळ सकाळी तर 50 मिनिटं पकडून चला. तर ठीक आहे, व्यवस्थित म्हणजे मग आपलं फ्लो जो आहे सकाळचा तो व्यवस्थित राहतो. तर ठीक आहे, आलो आपण कस्टमरच्या इथं आणि करतो कॉल त्यांना. बघू, आलोय आपण खराडीला. थोडंसं आतमध्ये होतं, पहिलाच जो टर्न आहे खराडी चौकातनं. तर
कस्टमरचं बिल झाले 327 रुपये. टाइम झालाय 7:53 आणि गाडी चालली 71 किलोमीटर आणि आपला अर्निंग झाले 830 का असं काहीतरी झालेलं आहे, 856 रुपये काहीतरी. तर ठीक आहे. आता इथनं आपण दिवस खराड इथनं भरपूर राईड पडत होते, पण ते पिकअप लॉंग वगैरे होतं त्यामुळे मी थोडासा वेट केला आणि एक छोटीशीच राईड घेतली. 2 किलोमीटरचा पिकअप आणि 6 का 8 किलोमीटरचा ड्रॉप. रेल्वे स्टेशनच्या मागचे पण ससून रुग्णालयाच्या त्या रोडला आहे पुढं. तर 11 किलोमीटरचे आपल्याला 172 रुपये दिले. टोटल आपला अर्निंग झाले 1041. गाडी चालली 82 किलोमीटर. टाइम झालाय 8:30 वाजलेत. तर आता आपण इथनं स्टेशन साईडला जाऊ आणि बघूया रॅपिडो किंवा ओला. उबेरचे तर रेट भेटत नाही. आता हा जो भेटला हा सर्ज भेटला आपल्याला 1.3चा, म्हणजे जिथं 10 रुपये भेटायचे तिथं 13 रुपये भेटायचे, तिथे 130 भेटायचे, 100 भेटायचे तिथे 130. त्यामुळे आपण ही घेतली. छोट्याशा राईडला आपल्याला 172 रुपये भेटले. ठीक आहे, एक 15-20 मिनिटं लागले फक्त आपल्याला. तर आता इथनं आपण स्टेशनला जातोय आणि बघूया नंतर कुठं जातोय. आपण आलोय स्टेशनच्या इथं. आता 6 ते 10 कॅब आहेत फक्त याच्या उबेरच्या आणि रॅपिडोच्या राईड पडतात, पण ते लोकेशन इथलंच जवळजवळ 4 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर. थोडीशी मोठी राईड बघतोय आपल्या साईडची, हिंजवडी वगैरे त्या साईडची. तर बघूया आता इथनं किती वेळ लागतोय आपल्याला बाहेर पडण्यासाठी. मॅप मध्ये सर्च दिसतोय पण राईड पडत नाहीये. एक आली होती आता रॅपिडो कडनं फुलगावची, पण ते फुलगाव मध्ये लोणी काळभोर वगैरे त्या साईडचं एरिया, तिकडे आपण जात नाही, तिकडनं रिटर्नची नाही भेटत. तर स्टेशनला काय झालं काय माहिती, 6 ते 10 कॅब होत्या, आता 1 ते 5ची तरी पण राईड नाही पडत आहे. तर बघूया काय प्रॉब्लेम आहे. सर्च दाखवते पण राईड नाही येत. बघूया, करूया वेट. आणखी किती वेळ लागतो? जवळपास 10-15 मिनिटं, 15-20 मिनिटं झाले आपण थांबलोय. एकच राईड पडली 94 रुपयाची 3 किलोमीटरची. नाही ना, थोडंसं लॉंग पाहिजे. तर बघूया किती वेळ वेट करायला लागते. असं का होते काय माहिती. सकाळी 9 वाजले, सुरुवात व्यवस्थित झाली पण नंतर राईड पडत नाही. ठीक आहे, करूया वेट. रॅपिडो कडनं राईड भेटले आपल्याला, तिथनं आपण वेट करत होतो. तर 195 रुपये दाखवलं धानोरी, पण ती होती ऍक्च्युअल दिघीची आर्मी कॅम्पस, TCSच्या तिथं गेटच्या पुढं AIT म्हणून आहे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तिथं कस्टमरला सोडलं. 195 रुपये बिल झालं 10 किलोमीटरचं. आणि तिथनं लगेचच आपल्याला एक परत 180ची पडली धानोरीचीच आतमध्ये, आता एअरपोर्टच्या मागच्या साईडला. तर ती होती 180ची. आता ती कंप्लीट केली आपण आणि तिथनं लगेचच रॅपिडोच्या अशा 4-5 राईड दिसल्या मला छोट्या छोट्या. आणि ही 170 रुपये का 160 रुपये आधी मला दाखवलं होतं एरवड्याच्या इथं. आणि नंतर मग ती काय मी कॅन्सल म्हणजे ऍक्सेप्ट नाही झाली. आणि नंतर मग परत आली तीच राईड 189 रुपये, 20 रुपये एक्स्ट्रा आले वाढून. तर आता आपण येरवड्याचा जो ब्रिज आहे स्टेशनला जो जातो तो, आणि तिकडनं येतो एक रस्ता, तर तिथं आहे. कस्टमरला हॉस्पिटलला सोडलं इथं आणि 189 रुपये बिल झाले 7-8 किलोमीटरचं, 9 किलोमीटरचं. तर कस्टमर म्हणते का आज काही तुमची स्ट्राईक वगैरे आहे का, कारण रॅपिडो ओलाचं त्यांना फेअर दाखवलं इथल्या इथं 400 रुपये. तर त्यांनी रॅपिडो केलं. ते पण बराच वेळ झाले रॅपिडो ट्राय करत होते. तर मला पण ते वाटते की सकाळी पण कॅब नव्हते स्टेशनला, तर असू शकते. कारण मुंबईमध्ये 10 तारखेला होते, 10 तारखेनंतर मग आता इथं आपल्याकडं असू शकतं, कारण कॅब नाही आहेत. मला पण ते जाणवलं की कॅब नाही आहेत आज रोडला. तर आपलं CNG राहिलं 3 गाड्या आणि 3 गाड्या पेट्रोल आहे आपल्याकडं. आणि आपलं अर्निंग झाले 1602 रुपये. टाइम झालाय 10:52. गाडी चालली 115.8, 116 किलोमीटर आणि अर्निंग झाले 1605 रुपये. तर अर्निंग तर व्यवस्थित आहे. रॅपिडोच जास्त झाले 1124. तर रॅपिडोच आपण बघूया आता आणखी पुढं, किंवा ओलाच चालू करू. उबेरचे पडते पण रेट जवळपास 10-20 रुपये फक्त प्लस मला दिसते. जास्त काय एवढं काही विशेष वाटत नाहीये. 3 गाड्या आहेत आणखी. तर आपल्याला गॅस भरायचा होता पण आपण भरला नाही, कारण राईड पडत गेल्या आपल्याला. नंतर फक्त स्टेशनच्या इथं आलता विचार की तिथं भरावं, पण आपण राईड पडली म्हणून आलो निघून. तर बघूया आता इथनं आपण कुठे जातोय. रॅपिडो आज आपल्याला मेहरबान दिसते. हिंजवडी फेज 3चे 27 किलोमीटरचे आपल्याला 410 रुपये
ही राईड भेटली, आपण आलोय आणि तिथनच भेटली लगेच 600 मीटरवर. आणि आलोय आपण कस्टमरला नेहमीप्रमाणे आपल्या सवयीनुसार आल्या कस्टमरला कॉल केला, RIDचं ऑप्शन ऑन केले. कस्टमर बोलले आलो 2 मिनिटांमध्ये. तर ठीक आहे, बघूया 1 तास तर नक्कीच लागेल राईड कम्प्लीट करायला. बघूया आता अमाऊंट किती भेटतील आणि वेळ किती लागतो. आपण आलोय आता हिंजवडी फेज 3 ला. आपण चाललो होतो स्टेशनच्या साईडला या रोड, तिथनं कस्टमरला हॉस्पिटलला सोडून. तर तेवढ्यात आपण राईड बघितली 410 रुपयाची, हिंजवडी फेज 3. पटकन ऍक्सेप्ट केली. रॅपिडो कडनं होती 27 किलोमीटरची. तर 410 रुपये, 417 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि जवळपास 1 तास 8 मिनिटं लागलेत या राईडला. आणि अशा प्रकारे आपलं 12 वाजून 18 मिनिट, 12 वाजून 20 मिनिटाला आपलं टार्गेट पूर्ण झाले 2025 रुपयाचं. कस्टमरचं बिल झालं तर 417 रुपये, 420 रुपये आपल्याला दिलेत. तर ते आणि 481 रुपये आपले उबेरचे. तर असे टोटल जर केले तर 2025 रुपये होतात. आता आपण आहे हिंजवडी फेज 3. गॅस नील झालाय, शेवटची गाडी आहे. जर आता इथं भेटले आपल्याला घरची, गोटो टाकून देतोय, थोडंसं वेट कराल कारण लगेच इथनं राईड नाही भेटणार. तर आपल्याला घरच्या साईडची राईड जर भेटली तर आपण ठीक जातोय. आज फक्त रॅपिडोच 1,500चं काम झालेलं आहे, 1500 वरती काहीतरी. स्क्रीनशॉट टाकतो मी आणि उबेरचं पण टाकतो, म्हणजे टोटल. आणि 3 रुपये आपल्याला कस्टमरने एक्स्ट्रा दिले, म्हणजे राऊंड अमाऊंट दिली. तर 2025 टाइम झालाय 12 वाजून 20 मिनिटं. गाडी चालली 146 किलोमीटर. तर व्यवस्थितपणे काम झालंय. रॅपिडो जर केलं व्यवस्थित 8 तास तर आपलं. आणि CNG भरलेलं नाही. CNG समजा 501 रुपयाचा CNG लागला असेल माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे, भेटूया आता आपण उद्या. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट बद्दल बोललो होतो की IPO आणि शेअर मार्केट नेमकं असतं काय. तर आज आपण थोडंसं ऍडव्हान्स मध्ये जाऊ आणि शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता येते किंवा कसं काम चालतं याबद्दल थोडंसं आपण विचार केलं की कोणी कसं काम केलं पाहिजे, की कोण काय काम करतं. तर यामध्ये एक प्रकार चालतो डिलिव्हरी, एक असतो स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेड, एक असतो इंट्राडे. तर सुरुवात आपण पोझिशनल पासून करू. की पोझिशनल जे ट्रेड असतात किंवा जे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याचा अर्थ असा की जे आपण शेअर लॉंग टर्म साठी घेतोय इन्व्हेस्टमेंट म्हणून, की 5-10 वर्षाकरता आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवतोय वर्षभर. जसं आपला एक स्पेसिफिक प्रॉफिट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण ते ट्रेड होल्ड करतो. किंवा एक्स्ट्रा मनी जो असतो आपण तो कुठंतरी बँकेत इन्व्हेस्ट करण्यापेक्षा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं तर नक्की रिटर्न जास्त भेटतात. तर बँकेचं जर सांगायचं झालं तर आपण FD जरी केली तरी 6-7% वरती रिटर्न भेटत नाही. आणि बँकेचं जरी व्याज वर्षभराचं घ्यायचं तर 4 ते 5% त्याच्यावरती व्याज नसतं. आणि स्टॉकमध्ये एक वर्षभरात आपल्याला 10-15-20% सुद्धा रिटर्न्स भेटू शकतात, चांगले स्टॉक असतील तर. सांगायचा उद्देश असा की जे स्टॉक वर्षभर किंवा 6 महिने, वर्ष असे जास्त होल्ड करतात त्यांना डिलिव्हरी स्टॉक ट्रेडिंग असं म्हणतात. एक चालतं स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग. हे एखाद्या आठवड्यासाठी, 2 आठवड्यासाठी किंवा 1-2 महिन्याकरता असं पकडा की 3 ते 4 महिन्याच्या आत जे ट्रेड आपण, जे स्टॉक आपण घेतो, अमाऊंट जास्त लावून थोडंसं प्रॉफिट भेटलं का आपण एक्झिट मारायचं, त्याला पोझिशनल ट्रेड मारायचं. आणि राहिलेला एक असतो इंट्राडे. इंट्राडे हा एका दिवसातला, त्याचा जो शब्द आहे इंट्राडे, तर एका दिवसात जे कॉन्ट्रॅक्ट ओपन आणि क्लोज म्हणजे एंट्री आणि एक्झिट होतात त्यांना इंट्राडे म्हणतात. इंट्राडे मध्येच म्हणजे 9:15 ते 3:15 पर्यंत जे पण मार्केट चालतं त्या मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा आणि त्याच मार्केटच्या टायमिंगच्या आतमध्ये एक्झिट करायचा. आणि प्रॉफिट झाला असेल, प्रॉफिट लॉस झाला असेल, लॉस बुक करायचं, तर त्याला इंट्राडे म्हणतात. आता इंट्राडे मध्ये आणखीन खोल जर जायचं म्हटलं तर मी जे करतो मी करतो स्कॅल्पिंग. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये मी इंट्राडे मध्ये मी स्कॅल्पिंग करतो. स्कॅल्पिंग हे माझं चालतं 1-2 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये, 10-20 सेकंदामध्ये, 1-1.5 मिनिटाच्या आतमध्ये एंट्री एक्झिट, क्विक एंट्री करायची, क्विक एक्झिट मारायचं.
छोटंसं काय जे भेटेल प्रॉफिट लॉस जे होईल त्याच्या हिशोबाने जे 1 ते 2 मिनिटांमध्ये काम चालतं किंवा 5 मिनिटांमध्ये जे एक्झिट मारतात त्यांना स्कॅल्पिंग म्हणतात. स्कॅल्पिंग मध्ये क्वांटिटी मॅटर करते, क्वांटिटी जास्त असते याच्यामध्ये. सो आपण ते ट्रेड होल्ड नाही करत जे मी करतो. तर आपण आता स्कॅल्पिंग, इंट्राडे, पोझिशनल आणि डिलिव्हरी हे 4 प्रकार बघितले. तर याच्यामध्ये कोणी कसं काम केलं पाहिजे, ज्यांना आता माझ्यासारख्यांना, आता मी कॅब चालवतो तर मेन माझं काम स्कॅल्पिंग आहे. म्हणजे मला पटकन प्रॉफिट लॉस काय जे पण असेल ते क्विक पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मी कॅब वगैरे करतो. आणि जे कंपनीला जातात किंवा ज्यांच्याकडं फंड आहे पण वेळ नाहीये अशा लोकांनी ते पोझिशनल की 1-2 महिन्याकरता 2-4 महिन्याकरता इन्व्हेस्टमेंट करून ठेवला आणि नंतर एक्झिट मारलं. आणि ज्यांच्याकडे फंड आहे आणि पण वेळ नाहीये, वेळ आहे पण त्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून करून ठेवायचे की 2-4 वर्षाकरता त्यांच्याकडे असलेला फंड युटिलाइज झाला पाहिजे, म्हणून त्या लोकांनी डिलिव्हरीमध्ये स्टॉक घेऊन ठेवतात. FD वगैरे करण्यापेक्षा याच्यामध्ये रिटर्न्स कधी पण व्यवस्थित भेटतात. तर ठीक आहे, हे झाले प्रकार शेअर मार्केटचे. आता स्टॉक मार्केटमध्ये माझी एंट्री अशी झाली होती की माझं शॉप होतं आणि मी आणखीन एका माझ्या भावाच्या शॉपवर गेलो होतो. दुसऱ्या एका मामाच्या मुलाचं शॉप आहे, तर त्यांच्या इथे एक आमचा एक कॉमन फ्रेंड होता. तर तो बोलला की आज मला 6,500 रुपयाचं प्रॉफिट झाले. म्हणलं कशामध्ये झालं, काय आहे? त्यांनी स्क्रीनशॉट वगैरे दाखवला की हे असं आहे शेअर मार्केट वगैरे. मला माहित होतं आधी, पण मी कधी म्हणजे त्यामध्ये असं कधी इंटरेस्ट घेतला नाही. पण नंतर बघितलं की हे तर छान आहे, म्हणजे लगेच थोडे पैसे लावायचं आणि लगेच प्रॉफिट होते. म्हणजे तेव्हा असं झालं की प्रॉफिट होतं लगेच. तर मग ठीक आहे, मग मी त्याचा हळूहळू अभ्यास चालू केला. ऑनलाईन युट्यूब होतं तेव्हा, घरी वायफाय असल्यामुळं नेटचा काय इश्यू नव्हता, किती पण वापरा. आणि दुकानात पण मला वेळ असायचा भरपूर. तर मी त्याच्याबद्दल शोधत गेलो की आपल्याला काय करता येईल. आता मी बिझनेस यासाठी टाकला होता की मला लगेच पैसे पाहिजे होते, म्हणजे एक शर्ट विकला की लगेच पैसे भेटणार. त्या उद्देशाने मग मी त्या बिझनेसमध्ये गेलो होतो. माझा डिप्लोमा झाला मेकॅनिकलचा. आता मेकॅनिकलमध्ये आणि गारमेंट बिझनेसचा काय संबंध नाहीये, पण मला बिझनेस करायचा होता आणि असं काहीतरी करायचं होतं की इन्स्टंट मनी आपल्याला भेटल. तर त्याच्यामध्ये आपण हळूहळू चालू केलं आणि माहिती घेत गेलो आपण. नंतर मग मी ऑनलाईन एक ओमकार म्हणून आहे खोंडव्याचा, त्यांचं इंस्टाग्रामला बघून त्याचा एक कोर्स केला 8 दिवसाचा. त्याच्यानंतर एक अवधूत साठे म्हणून आहे युट्यूबला, त्यांचा कोर्स केला आय ओपनर बेसिकवाला. आणि मग नंतर माझा स्टडी चालू केला की एक मी मुद्दा घ्यायचो, पॉईंट घ्यायचो आणि त्याचं डिटेलमध्ये युट्यूबला व्हिडिओ बघत बसायचो. रात्री 2-2 वाजेपर्यंत मी व्हिडिओ पाहिलेले आहेत. तर नोट्स काढत बसलो. नंतर मग आणखी सर्च केलं की आपल्या इथं आजूबाजू कोण आहे का क्लासमध्ये. तर आमच्या इथं भोसरीमध्ये जे जय गणेश साम्राज्य इंद्रायणनगरला व्हाईट फॉर्च्यून म्हणून एक सर आहे, सूरज खांबळे म्हणून, त्यांचं पण युट्यूबला चॅनल आहे, त्यांची लिंक पण मी टाकून देईल. तर त्यांच्याकडे जाऊन इन्क्वायरी वगैरे केली कसं आहे काय आहे. तर ते बेसिक टू ॲडव्हान्स घ्यायचे. तर तिथं मी 1 महिन्याचा ऑफलाईन क्लास केला. मी दुपारी क्लासला जायचो 12 ते 1:30 आणि नंतर मी घरी जायचो, जेवण करायचो आणि दुकानात जायचो. तर असा माझा रुटीन होता. तर त्याच्यातनं मला बेसिक गोष्टी समजल्या. नंतर मी अकाउंट वगैरे खोललं. मी थोड्याशा अमाऊंटनी ट्रेड करायला लागलो स्वतः. आधी स्वतःचा अनुभव माझा पर्सनल भरपूर आहे. तर मी त्यांच्याकडनं माहिती घेत राहिलो, क्लास करत राहिलो. आणि आता दुकानात असल्यामुळं फंड थोडाफार माझा अरेंज व्हायचा. म्हणजे घरी मी सांगितलं नव्हतं जोपर्यंत एक व्यवस्थित मला म्हणजे सुरू नाही झालं तोपर्यंत. अशा प्रकारे मग मी नंतर आणखी त्यामध्ये डीपमध्ये गेलो की मला याच्यामध्ये दिसतंय करिअर. मग मी विचार केला की आपला डिप्लोमा झालेला आहे. आता डिप्लोमा झाल्यानंतर 3 वर्षानंतर 12वी नंतर समजा आपण 3 वर्ष शिकतो. तर 3 वर्ष शिकल्यानंतर आपल्याला नोकरी किती भेटते? 12,000 15,000. याला आता 10 वर्ष समजा, डिप्लोमा आता 10 वर्षापूर्वी झाला असं पकडून चला. तर तेव्हा काही जास्त पेमेंट नव्हता, 15-1 हजारापर्यंत असेल समजा, पकडा 15-8. आजच्या हिशोबाने जरी विचार केला तरी 15-18 हजार रुपये पेमेंट भेटेल डिप्लोमा झालेला. म्हणजे 3 वर्षानंतर आपण आशा धरतो की 18,000-15,000ची नोकरी भेटेल. तर शेअर मार्केटमध्ये लगेचच कसं काय पहिल्या दिवसापासून आपल्याला प्रॉफिट होईल हे मी डोक्यात ठेवलं की आपण याला 1 वर्ष देऊयात प्रॉपर.
आधी सुरुवातीला, नंतर मग आपण त्यामध्ये डीप करू, अभ्यास करू. तर मग मी प्रॉपर माझा अभ्यास सुरू केला, नोट्स काढणं चालू केले. युट्यूबला भरपूर व्हिडिओ बघितले त्यांचे, आणि त्याच्यामध्ये कोण लाईव्ह ट्रेडिंग शिकवतं का. तर मग एक भावाचा मित्र होता, तो पण करायचा, त्याला भेटलो, त्याच्याशी कॉलवर बोललो. बऱ्यापैकी आमचे काही मित्र करायचे. म्हणजे जेव्हा त्या फील्डमध्ये मी घुसलो, त्याच्यातले माझे कॉन्टॅक्ट हळूहळू वाढायला लागले. आणि नंतर मग माझा मी अभ्यास सुरू केला, आणि मग थोडीशी अमाऊंट मी वाढवली आणखी. तर त्यामध्ये मला रिटर्न दिसायला लागले, कधी लॉस व्हायचा, कधी प्रॉफिट व्हायचं. मग मी का लॉस झाला म्हणून त्याच्या मागं आणखी बसायचो. मग बरेच असं चालत वर्ष गेला असेल माझं, वर्ष 1.5 वर्ष. नंतर मग मी आणखीन एक कोर्स नंतर केला मी. नंतर माझं फंड थोडासा मी वाढवला. तर मला म्हणजे नंतर मला हे स्कॅल्पिंग वगैरे हे समजायला लागलं की असं पण काहीतरी असतं. आधी मी घ्यायचो, स्टॉकमध्ये काम करायचो सुरुवातीला. नंतर मला हे FNO सेगमेंट कळाला. मी त्याच्यामध्ये नंतर आणखी मग हळूहळू त्याचा अभ्यास केला की FNO काय असतं, विकली एक्सपायरी काय असतात. आपण ते पुढे डिस्कस करू हळूहळू. पण एक स्टोरी समजून घ्या की कसं मी केलं. तर त्यामध्ये नंतर आपला इंटरेस्ट आणखी वाढत गेला त्यामध्ये. आणि माझ्याकडे वेळ भरपूर असायचा दुकानामध्ये. मग मी लॅपटॉप काढून मग मी लॅपटॉप एक घेतला. तर लॅपटॉपचे बऱ्यापैकी हप्ते मी शेअर मार्केटवर भरलेले आहेत. माझ्या कोटकला अकाउंटला मला ऑफर होती नो कॉस्ट EMI ची. तर मी 48,000चा लॅपटॉप घेतला, आणि 1 वर्षाचं मी त्याचं हप्ता ठेवला. तर 4,000 वरती काहीतरी होतं. तर जवळपास मी 10 ते 11 हप्ते मी शेअर मार्केटमधनं भरलेले आहेत. त्याचे जे मला प्रॉफिट व्हायचं त्या प्रॉफिटमधनं मी त्याचे हप्ते भरलेले आहेत. आणि नंतर मग मला एक दिवस चांगला प्रॉफिट झाला, 24,000चा 23,800चा काहीतरी मला प्रॉफिट झाला एका दिवसात 1.5 मिनिटामध्ये. त्याच्यातले पण मी पैसे विड्रॉल करून घेतले लगेच. आणि त्याचं पण वाईफला सोनं केलं होतं मी, काहीतरी आठवतं मला, 16 का 18,000चं मी सोनं केलं होतं तेव्हा. तर ती एक माझी आठवण आहे. आणि नंतर मग मला त्यामध्ये इंटरेस्ट वाढतच गेला. मी मग कंटिन्यू अभ्यास चालू केला, आणि युट्यूबला पण व्हिडिओ टाकत होतो मी त्यामध्ये. तर युट्यूबला पण माझे शेअर मार्केटचे व्हिडिओ थोडेफार प्रयत्न करायचो मी, कसे बनवायचे, मग ते रेकॉर्ड कसं करायचं. नंतर मग मी शॉर्ट व्हिडिओ माझे अपलोड करत गेलो हळूहळू. नंतर मग मी बऱ्याच जणांना भेटायचो, असं कसं करायचं. नंतर मी आणखी अमाऊंट थोडीशी वाढवली त्यामध्ये. तर मला रिटर्न दिसले, म्हणजे 50,000ला मी 52,000 रुपये काढले. एकदा मी 80,000ला 89,000 एका महिन्यामध्ये प्रॉफिट निघालं मला. नंतर विचार केला हे आहे, यामध्ये आपण आणखी थोडासा डीप अभ्यास करू. नंतर मग मी माझ्या पर्सनल नोट्स काढत गेलो, आणि अपडेटेड प्रत्येक एंट्री मी राईट डाऊन करायचो की मी का घेतोय, काय त्याच्या मागे लॉजिक आहे. तर मला ते दिसत गेलं. पण ते काय झालं की बिझनेस कोरोना आला, कोरोनामध्ये सगळं उलटं फिरलं. त्याच्यामध्ये बॅकफुटला आल्यावर आता मी दुकान जवळपास 7-8 महिने झाले बंद केले. तर आणखी 5-1 महिने माझ्यावर लोड आहे. 5 महिने आपण एकदा व्यवस्थित त्याच्यातनं बाहेर पडलो लोन मधनं, का नंतर आपण शेअर मार्केट फुल टाइम करणार आहे. आणि आता आपण काय केलंय, आपल्या घराच्या वरती एक रूम आहे आमची एक्स्ट्रा. त्याच्यामध्ये मग चार्ट वगैरे सगळे लॅपटॉप, 2 लॅपटॉप आहेत. एक जुना लॅपटॉप होता आणि एक नवीन माझा लॅपटॉप घेतलेला. आणि एक चार्ट वगैरे असं लावून प्रॉपर, आणि फोनमध्ये मी ऑर्डर टाकतो. तर मग अशा प्रकारे सेटअप माझा आता सगळं रेडी आहे घरी. फक्त आता एक 4-5 महिने हे एवढे माझे गेले का मी एक अमाऊंट व्यवस्थित गोळा करेल, आणि सकाळचे आपले 2 तास ट्रेडिंग, आणि मग बाकीच्या टायमिंगला कॅब, असं प्लॅनिंग आहे माझं. आता मध्ये पण मी कॅब करत पण ट्रेडिंग चालू केली होती. माझ्याकडे एक अमाऊंट होती, तर तेव्हा पण चांगलं प्रॉफिट राहिलं होतं, म्हणजे व्यवस्थित. मग तोच हिशोब केला होता की आपल्याला 2-3 हजार शेअर मार्केटमधनं येतील, आणि 1,000-1,500 कॅबच्या बिझनेसमधनं येते. म्हणून मी सकाळी 5ला आणि 1-1.5 वाजेपर्यंत काम करतो, 8 तासाचं काम. विकली मी 1 दिवस ऑफ घेतो. म्हणजे आता बिझनेसमध्ये मी मंथली सुट्टी घ्यायचो, तर इथं मी जरा डोक्याला शांतता देण्यासाठी विकली एक सुट्टी घेतो, आणि ती घेतली पण पाहिजे. तर अशा प्रकारे माझा सेटअप मी सध्या रेडी केलेला आहे की थोडे दिवस आपल्याला स्ट्रगल करायचं आहे. नंतर मग आपलं जे एम आहे त्याच्या मागे मी कंटिन्यू लागणार आहे. माझा अभ्यास आत्ता पण चालू आहे कंटिन्यू. डेली मी मार्केट ओपन करणार, काय झालं काय नाही, कोणत्या लेवल्स माझ्या काम केल्या, माझी स्ट्रॅटेजी वगैरे. आणि नंतर म्हटलं आपण पुढे चालून भविष्यामध्ये, नंतर जेव्हा आपले 2-4-5 महिन्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, आपण त्यामध्ये फुल टाइमचा विचार करतोय. आणि कॅब पण आपले असणारच आहे सोबत. ठीक आहे, त्यासाठी ही कॅब घेतलेली मिनी. नाही तर मी डिझायर वगैरे घेतली असती स्विफ्ट, पण मला लोकल काम करायचंय. आपलं एक 8 तास काम करायचं आणि घरी यायचं. त्याच्यासाठी मी ही कॅब घेतली छोटीवाली मिनी.
तर ठीक आहे, ही होती माझी स्टोरी. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढचा पार्ट आपण आणखी डीप नॉलेज शेअर मार्केटचं, जे की मी व्हर्बली तुम्हाला सांगू शकेल, नंतर आपण स्क्रीन रेकॉर्ड करून त्याचे पण एक्सप्लेन करू हळूहळू. तर म्हणजे कॅब बिझनेसची पण टोटल माहिती भेटेल आणि शेअर मार्केटची पण मला जेवढी देता येईल तेवढं मी तुम्हाला देईल माहिती. तर कुणाला काय याच्याबद्दल डाऊट असेल किंवा काय जर माहिती पाहिजे असेल तर मला मेसेज लिंक बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचा आन्सर देतो. तर ठीक आहे, आपण भेटूया आता उद्या.